विवो V15ची बॅटरी घरच्या घरी कशी चेंज करायची आपण शिकून घेऊया. पहिले ते बॅटरी ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल. जे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत बॅटरीचे त्या प्रकारे बॅटरी ऑर्डर करा. येथे दाखवल्याप्रमाणे 3900 mAhची बॅटरी. मोबाईल शटडाऊन करून घ्या. सिम स्लॉट काढून घ्या. नंतर बॅक पॅनल ओपन करण्यास सुरुवात करा. थोडंसं हिट करा. मी ऑलरेडी केलेलं आहे. बॅक पॅनलला नखाच्या साहाय्याने किंवा एखाद्या कार्डच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न करा हळूहळू, जेणेकरून ते तुटणार नाही. अशा प्रकारे जर निघत नसेल तर थोडं थोडं हिट करा त्याला. गरम केल्यावर ते निघून जाईल ग्लू. बॅक फिंगरप्रिंटची स्ट्रीप काढून घ्या. बॅक पॅनलचे सर्व स्क्रू हळुवारपणे काढून घ्या आणि कोणते स्क्रू कुठं लावलेले होते हे चेक करा, जेणेकरून नंतर लावते वेळेस सोपं जाईल. ICचे बॅक पॅनल निघाल्याच्या नंतर हळूवार स्ट्रीप बॅटरीची काढून बॅटरी चेक करा सेम स्पेसिफिकेशनद्वारे. दोन्ही बॅटरीची साईज सेम आहे का, वेट सेम आहे का, व्होल्टेज mAh वगैरे सेम आहे का चेक करून घ्या. बॅटरी हलू नये म्हणून खाली ग्लू लावून घ्या. बॅटरी ठेवून स्ट्रीप लावून घ्या. मोबाईल चालू आहे का चेक करून घ्या. मोबाईल चालू झाल्यास त्याला पहिले फुल चार्ज करून घ्या, कारण बॅटरी टोटली डेड असते. फिंगरप्रिंट स्ट्रीप जशी होती तशी लावून घ्या नट लावून. बॅक फिंगरप्रिंट काम करत नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मोबाईलला बूट करा, चालून जाईल.
ग्लूनं बॅक पॅनल चिपकून घ्या. मोबाईल एकदा रिस्टार्ट करा. मोबाईलचा फिंगरप्रिंट चालत आहे का चेक करून घ्या. चालतंय. ओके, डन. तरी अशा प्रकारे आपण ऑनलाईन बॅटरी ऑर्डर करून घरच्या घरी चेंज करू शकतो.